प्रेमनगर स्पोर्ट्स क्लबचे ह्या वर्षीचे नवथरांचं जे प्रत्येकाचं स्वप्न आहे ते स्वप्न सत्यात येऊ दे. अथर्व बाप्पाच्या आशीर्वादाने आणि अथर्व बाप्पाच्या दर्शनाने आपल्या ब्लॉगची आपण सुरुवात करतोय. बऱ्याच दिवसानंतर मी चेतन कदम आपल्या भेटीला आलो. आपल्या अथर्व ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे संडे फंडे, सध्या आता मान्सूनचा पूर्ण सीझन चालू आहे आणि तडकाफडकी आमची सर्वांची ट्रिप चालू आहे, झालेली डिसिजन. तर तिकडे जाण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आता आम्ही चाललो आहे ते म्हणजे अर्थातच आई एकविराईच्या दर्शनाला खंडाळा मावळ तालुक्यामध्ये. तर त्या थोड्याच वेळामध्ये सगळ्यांची तयारी झाली आहे. मलाच लेट झाला होता, तर लेट करून मी आता लवकर तयार झालेलो आहे आणि बाप्पाचं आपल्या दर्शन घेऊन आपण आपल्या प्रवासाला लागलेलो आहे. तर आपण आपल्या प्रवासाला सोबतीला या. तो फ्रेंड्स, आमचा प्रवास चालू झालेला आहे. तर फायनली आम्ही पनवेलच्या पुढे पोहोचलेलो आहे आणि आमच्या सर्वांची जी एक्साइटमेंट होती एवढ्या वर्षापासून ती कारने फिरण्यासाठी, तर आम्ही आता एक्सप्रेसवेला लागलेलो आहोत. फूड प्लाझाला नाश्ता मगाशी बोललो होतो की नाश्ता झाला नव्हता, पळसपेला जायचं होतं आपल्याला, पण तो आपला इकडे रूटच नाही आहेत पनवेलचा. इकडे लोणावळ्याला जायचं असेल तर मग आता आपण आलो इकडे पुढे. टोल आताच गेला भरून आपण आणि पुढे आलो आता फूड प्लाझाला. मग आत्ताशी मान्सूनला सुरुवात झालेली आहे. पाऊस थोडा रिमझिम चालू आहे. बाकी माझ्या मागे बघू शकता तुम्ही, मस्त क्लायमेट झालेलं आहे आता सध्या. थोडा उशीर झाला पण काय हरकत नाही, निघायचं होतं लवकर. पण कसं आहे, काल सगळ्यांची प्रॅक्टिस होती आमची सॅटर्डे म्हटल्यावरती. आता दहीहंडीची प्रॅक्टिस आहे आणि मोठी प्रॅक्टिस होती, त्यामुळे सगळे दमलेले होते, साईल बिल वगैरे. त्यामुळे मग थोडं निघायला उशीर झाला. मी उठायला कंटाळा गेला होता. आता जरा एक दाबून नाश्ता होऊ दे, आता नाश्त्यालाच भेटे. सो फायनल तुम्ही बघताय नाश्त्याला फूड प्लाझाला सुरुवात झालेली आमची. तर बाई सगळे खादाड आहेत, तर कोणाला लक्षच नाही. जो तो आता सकाळपासून सगळे काल प्रॅक्टिसला होते, सगळे दमलेले. त्याच्यानंतर सगळे आता नाश्त्यावर ताव मारतात. अक्षय काय बघायला तयार नाही, फक्त खातोय, मला काही विचारू नकोस. आणि इकडे सगळे आता जरा नाश्ता होऊन जाऊ दे, त्याच्यानंतर मग आपण निवांत थोडं भेटूया. काय भाई, काय नाही नवीन मागवलंय चिकन, दारू के साथ चखना है, कौन का पकोडा अपना है. ठीक आहे, भेटूया. थोडा नाश्ता झालाय मस्त दणकवून. भूक तर लागली होती सगळ्यांना, सगळेच आम्ही रात्री प्रॅक्टिसला होतो. त्याच्यानंतर परत सकाळी उठून मग घाईत काहीच सकाळी नाश्ता वगैरे नाही. सकाळी मी तर फक्त गरम पाणी पिलो, सवयीचे गुण रोजचे सकाळचे. तर मस्त दणदणीत नाश्ता झाला, चहा कॉफी वगैरे झाला. तर लागेल पुढच्या प्रवासाला. तर बघा सगळे मस्त, आता सगळ्यांच्या जरा चेहऱ्यावर तेजी आली आहे, नाही तर मगाशी सगळे असे पांबलेले. बघा यांची तोंड बघा खाऊन कशी आहेत. आता कुठे जरा स्माइली बिली येतात. पायलट काच खाली कर बेटा. काय भाई, नाश्ता बिष्टा कसा झालाय? एकदम व्यवस्थित आहे ना, व्यवस्थित एकदम. असं हॉटेल भाग्यश्री. हा, हॉटेल भाग्यश्री नाही, हा फूड प्लाझा. फूड प्लाझा आपल्याला ऑप्शन नाहीये. आपण पनवेल बिनवेल साईडला गेलो तर आपल्याला सगळं भेटतं, पळसपे पाट्याला वगैरे किंवा वेगवेगळं. पण इकडे एक्सप्रेसला आपलं एकच, नो ऑप्शन फूड प्लाझा. आणि खरंच बेटर सर्व्हिस आहे त्यांची. आम्हाला नाश्ता तरी मस्त वाटला, कॉर्न पकोडा वगैरे सरस होतं. बाकी सगळ्यांनी वेगवेगळे मागवलेलं. तर नाश्ता झालाय कडक. तर आता भेटूया थोड्या वेळानंतर. आता प्रवासाला सुरुवात करतोय. आपण पोचलेलो आता खाली एकविराई शक्तीपीठ पायथा मंदिराची इथे. पाऊस असल्यामुळे आम्हाला पुढे जाता येत नाही आणि नाव खराब म्हणजे पाचीच्या 5 जणांनी आम्ही छत्र्याने आणले. तर आता इथं असंच थांबलो आडेशाला. हे बघा, हे मागे बघा, असेच सगळे आलेले. हे बघा, तर आता मस्त मी पण पूर्ण भिजलेलो आहे. आता एक बँड पथक आलं होतं, ओम साई आंबोली. आय थिंक मला वाटतं अंधेरीचं असेल. मस्त त्यांनी या ठिकाणी वादन केलं. आम्ही मस्त मनसोक्त नाचलो, बघितलं असेल तुम्ही. जरा पावसाचा पण वाट बघूया. पाऊस थांबल्याच्या नंतर भिजत पण गेलो असतो, पण आता भिजल्याच्या नंतर मग परत गाडीत बसा, परत तुमचं अजून काही
खाण्यापिण्याचा प्रोग्राम आहे, म्हणजे परत पूर्ण मूड हाफ होऊन जाईल म्हणून थांबे थोडासा. आले तर पावसाची वाट बघूया. बाकी इथेच आपण हाराच्या दुकानाची तर थांबलो. दादाबरोबर पण बोलण्यात आलं, मागे बऱ्याच गोष्टी या ठिकाणी अशा म्हणजे बँडबिंड वाजवलं देत नव्हते, पण काय नाही, इकडचं प्रशासन आणि गावकरी आपलेच आहेत, तेही मन मोकळे आहेत. त्यांनी ती सगळी मुभा दिलेली आहे. आणि दादा आत्ता बोलले होते की वरती बँड मोठ्याने वाजवल्यामुळे वरती लेण्यांच्या बाजूला काही मध्याचे पोळे आहेत, तर ते मधमाशा उठल्या होत्या आणि बऱ्याच भाविकांना, विशेष करून लहान मुलांना मोठ्या चावल्या होत्या. तर आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून मी प्रत्येक बँड पथकाला हेच विनंती करेल की वादन तर बाई झालंच पाहिजे, त्यात काय प्रश्नच नाही, पण कुठेतरी त्याची वारंवारता जे आवाज आहे त्याच्यावर थोडीशी कुठेतरी कंट्रोल असेल तर मग कोणाला त्रास पण नाही होणार. आणि मधमाशांचा पण हा जो मागे कधी झालेला प्रकार आहे तोही नाही होणार. बाकी मजा अशीच चालेल. तर इकडे दादाची इकडनं आपली अथर्वची ओटी घेऊया आणि पायथा मंदिरापासून पुढे दर्शनाला आपण सुरुवात करूया. आई एकविरा माते की आई माऊलीचा जोरदार जल्लोष झालेला आहे. भक्तांची तेवढीच गर्दी झालेली आहे, जवळजवळ 11-10 झालेली आहे, पण भक्त काय कमी झालेले नाही, भाविक अजून आहेतच. आम्हाला अशी म्हणजे वाटलं होतं की आता काय बोलतात की आपलं श्रावणानंतरचं पहिलं रविवार आहे, कदाचित जास्त गर्दी नसेल, पण नाही, भक्तांची जेवढी जी वाढ आहे तेवढी आहेच. तर लाईन आहे, त्याच्यामुळे आपल्याला झिगझॅग लाईन करत करत पुढे पुढे जायचं आहे. बऱ्यापैकी आता वरती आलेलोच आहे आपण मेन मंदिरामध्ये. दर्शन घेऊया. बाकी पुढे पण सगळे लाईनीत आहेत, पूर्ण गारे सगळे भिजलेले ओले चिंबाने, मस्त एकदम फ्रेश माइंड वाटतं. आल्यावर एकदम मस्त भावनिक एकदम वातावरण. तर बघूया आता किती वेळ जातो, 10-15 मिनटं जात आहेत किंवा मला वाटतं ऑलमोस्ट अर्धा तास जाईलच. बडकर आहे, दर्शन घ्यायचं आहे. आणि आम्ही आलो सगळेजण मनात एकच इच्छा घेऊन की आपल्या प्रेमनगर स्पोर्ट्स क्लबचे ह्या वर्षीचे 9 थरांचं जे प्रत्येकाचं स्वप्न आहे ते स्वप्न सत्यात येऊ दे आणि जे आमचे प्रयत्न आहे त्या प्रयत्नांना यश येऊ दे. जेवढे आम्ही प्रयत्न घेतले, जे मे महिन्यापासून जी प्रॅक्टिस जी घेतलेली आहे ती सगळी पूर्णत्वाला येऊ दे आणि घेतलेलं जे स्वप्न आहे, घेतलेले जे ठाण आहे ती पूर्ण होऊ दे. आणि एकविरा देवीची शरणाची मागणं असेल तर तेच आपल्याला आता मागणं मागायचं आहे आणि नक्कीच आई ते आपलं मागणं पूर्ण करायला आणि आपल्या भक्तांना सर्वांना आशीर्वाद देईल. आणि आपली जी अथर्वची जे आलेले सर्व पलटण आहे ती नक्कीच खुश आहे. तर भेटूया थोड्या वेळाने. त्या भक्तिमय वातावरणामध्ये आई एकविरा देवीचं दर्शन झालं आमचं. खूप गर्दी होती, अशा वेळेला वाटलं की गर्दी कमी असेल, श्रावणाचा पहिलाच रविवार आहे, पण अफाट गर्दी आहे. आईच्या आशीर्वादासाठी, आईच्या दर्शनासाठी लांबून लांबून आलेली भाविक, त्यांचा उत्साह बघून आम्हालाही खूप प्रसन्न वाटलं. आणि आईच्या घोषणा आणि जयघोष देत आमचंही दर्शन झालं, खूप मस्त प्रकारे दर्शन झालं. आणि आता आम्ही खाली उतरायला घेतो. तर आपल्याला ब्लॉगमध्ये आपल्याला त्या ठिकाणी व्हिडिओ बनवायला भेटली नाही, नक्कीच नाहीच बनवायला पाहिजे, कारण आपण प्रवासासाठी आलो आणि दर्शनासाठी आलो प्रामुख्याने. त्या ठिकाणी आपण दर्शन घेणं हेच महत्त्वाचं आहे. तर पण बरेच जण बघत असतात की दर्शन कमी आणि प्रत्येकजण व्हिडिओ रील्सच्यासाठी व्हिडिओचा जास्त वापर केला जातो, पण आपण ज्या ठिकाणी आलो त्या ठिकाणी श्रद्धेच्या मानाने आणि भक्तिभावनेत आपण दर्शन घेतलं पाहिजे. ती भावना प्रत्येकाच्या मनाच्या ठिकाणी आपल्याला दिसत होती. आणि आत्ताच मला वाटतं मागच्या 2-3 आठवड्यापासून आई एकविरा देवी मंदिर प्रशासनाच्या वतीने ड्रेस कोड ही पद्धत या ठिकाणी चालू केली आहे आणि नक्कीच आमचाही त्याला पाठिंबा असेल. कारण आपली कुठेतरी परंपरा आणि जी आपली संस्कृती आहे ती जपली पाहिजे प्रत्येकाने आणि त्याची सुरुवात ही अशा प्रकारे झाली पाहिजे. तर नक्कीच तो निर्णय आम्हालाही सगळ्यांना आवडलेला आहे आणि प्रत्येकजण आलेले भाविक तो मनापासून त्या ठिकाणी फॉलो करत आहेत. त्याला आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण आता परतीच्या प्रवासाला घेतो. आता आपण मंदिरात उतरतो. थोड्या वेळामध्ये तर हॉटेल शौर्यवाडा बेत गावाकडचं आत्ताच आपलं लंच झालेलं आहे आणि फायनली आपलं बाकीच्या चौघांना हॉटेल्स आवडलं आणि सगळे आयटम्स आवडले. त्यांच्यासाठी नवीन होतं, मागे मी आलो होतो तेव्हा आम्ही लोक या ठिकाणी आलो होतो आणि मला आवडलं होतं म्हणून मी त्यांना सजेस्ट केलं होतं की आता आपण लोणावळ्यात आलो आहे, आपला लंच जे होईल ते हॉटेल शौर्यवाडा बेत गावाकडच्यालाच होईल. आणि खरंच त्यांची चव आणि त्यांचं ॲम्बिशियस आणि बाकीचं त्यांचं इंटेरियर हे खूप सरस आहे. आणि तुम्ही आता बाकीच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलंच असेल की कशा प्रकारे त्यांचा आतला इंटेरियर सेटअप गेटअप आहे.
सगळ्यांनाच आवडलं. रेटिंग पण आम्ही तिकडे मगाशी दिली त्या ठिकाणी. त्यांना अभिप्राय दिला 10 पैकी 9.5 आणि मी जवळजवळ 10चाच दिलेला आहे. तर मी तुम्हाला पुन्हा मगाशी बोललो, आताही बोलेल की पुन्हा तुम्ही खंडाळा आणि इकडे लोणावळ्याला किंवा एकविरा आईच्या दर्शनाला आलात तर लंचसाठी किंवा डिनरसाठी तुम्ही हॉटेल शौर्यवाड्यालाच या. त्याच्या इथून पुढे आपला खंडाळ्याला जायचा आपला बेत आहे. तिकडे बघूया काय पॉईंट्स वगैरे आपल्याला बघायला भेटतात की, आणि तिथून पुढे आपला परतीचा प्रवास शेवटचा असेल. कारण आपली आजची संडेची मोठी प्रॅक्टिसही बाकी आहे. ते भेटूया थोड्याच वेळामध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. नक्कीच कुठेतरी जाण्यासाठी कुठून तरी निघावं लागतं आणि प्रामुख्याने निसर्गाशी एकरूप होण्यासाठी निसर्गाबरोबर मिळावं लागतं. आणि आता आपण निघालोय. दर्शनही झालं, लंच या झालं आपलं शौर्यवाड्याचं, आणि आता आपण पुढे चाललोय ते म्हणजे लोणावळा शहरामध्ये. कारण त्या ठिकाणी A1 चिक्की एक जुनी चिक्की आहे, फेमस आहे. मलाही एक दोघांकडून कळाली होती. तर आपण सगळ्यांना मी सजेस्ट केलं की तिकडेच जाऊया आपण. तिकडे चिक्की खरेदी करायची आहे तर तिकडनंच करूया. आणि तिकडनं मग आता पुढे बघूया कुठेतरी स्पॉट्स वगैरे जाता येईल. आणि या संपूर्ण टूरचं मी धन्यवाद मानेल ते म्हणजे अक्षय तांदळेकर. त्याच्या तांदळेकर टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला या ठिकाणी घेऊन आलाय. गाडी घेतल्याच्या नंतर त्याची अशी इच्छा होती की आपण सर्वांनी कुठेतरी जाऊया. तर प्लॅन बरेच करत होतो पण होत नव्हते, आणि फायनली आत्ता हा प्लॅन झाला की आई एकविरेच्या दर्शनाला यायचा. तर तुम्हाला नंबर खाली मिळूनच जाईल अक्षय तांदळेकरचा, की तुम्हालाही कुठे टूर्स वगैरे करायचे असतील, काही तुमचे फॅमिली टूर्स असतील किंवा फ्रेंड्स सर्कलमध्ये कुठे जायचं असेल तर तुम्ही अक्षय तांदळेकरशी संपर्क साधा आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही टूर एन्जॉय करू शकता. आणि बाकी मी काय बोललो होतो की मागे आपले सर्व मेंबर्स आहेत, खाऊन डाराडूर आहेत सगळे. सगळ्यांना जेवण आवडलेलं आहे, सगळे आता मस्त झाले टणटणीत. तर आता असंच हा उत्साह राहणार आहे. आणि संध्याकाळी मोठी प्रॅक्टिस, मोठे 7 किंवा 8 ते आता बघूयाच आपण काय असतील ते. त्या प्रॅक्टिसला आपल्याला जायचं, त्यामुळे आपण लवकरात लवकर निघायचा प्रयत्न करतोय. 4:30-5 पर्यंत आपल्याला मुंबईत पुन्हा पोहोचायचं आहे. आराम चालू आहे. बाकी आता शेंग्या बोलतोय की मला गरमागरम कॉर्न खायचे आहेत. आता बघूया पुढे भेटले तर. तुझे कॉर्न झाले आणि कॉर्न सारखे पाततायत. आणि AC लावले भाई, हे काय कळत नाही की सकाळपासून टॉयलेटला जाऊन फ्रेश झालेत का नाही काय कळत नाही, की बोलत नाही आता. पण टराटर आणि पराभर चालू आहे. असं ही अशी धमाल चालणार आहे. पावसात बाकी अक्षय काय बोलणार आहेस काय तू? नाही, मी काय बोलू शकत नाही. मी गाडी चालवते आता. आता मसाला पापड खाल्लाय तर आता काय ऐकणार नाही. बाई चाललाय. तो फायनली आम्ही मुंबईमध्ये पोहोचलोय. अगदी आता घराच्या हाकेच्या अंतरावर आहे. मस्त सुंदर अशा प्रकारे ट्रिप झाली. दर्शनही चांगलं झालं, जेवणही चांगलं झालं. आणि ही जर्नी आमच्यासाठी एक अविस्मरणीय राहील की अक्षयची वॅगनर आणि त्याची आमची पहिली 11वीची ट्रिप. टूर एकदम मस्त झाली आमची ही ट्रिप. आणि अजून बरेच ट्रिप होतीलच आपल्या. तर अशी नवीन ट्रिप घेऊन अजून काही भन्नाट ब्लॉग्स व्हिडिओ घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येऊया. तोपर्यंत आपल्या सर्वांची रजा घेतो. व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला जरूर क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.